जर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द जर पाळला नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळेस शब्द दिला होता की मी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करेन, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर शेतकऱ्याला कर्जमुक्त जर केलं नाही तर या विदर्भातले शेतकरी घेऊन ट्रॅक्टर भरून आम्ही मुंबईला देवेंद्रजीच्या घरी जाऊ की आमच्या शेतकऱ्याला आपण शब्द दिला होता आम्हाला कर्जमुक्त करा। या विदर्भातले संपूर्ण शेतकरी घेऊन ट्रॅक्टर घेऊन आम्ही मुंबईला जाऊ आणि त्यांना निवेदन देऊ की तुम्ही बाबा रे देवेंद्रजी तुम्ही शब्द दिला होता, आपण शब्द दिला होता की शेतकऱ्याला आम्ही कर्जमुक्त करू, परंतु आज 2 महिन्याचा कार्यकाळ उलटून गेला, आपण कर्जमुक्त केलं नाही। दुसरीकडे शेतकऱ्याच्या घरी बँकेवाले तळागाला उडाले की जबरदस्तीने कर्ज भरणा करून घेऊन आले। म्हणून तुमच्या दारी तुम्ही जर येत्या लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही तर विदर्भातले सर्व शेतकरी ट्रॅक्टर मध्ये घेऊन आम्ही मुंबईला देवेंद्रजीच्या घरी जाऊ आणि त्यांना तिथं निवेदन देऊ की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही कर्ज माफी करा की आपण घोषणा केली होती। आम्ही नव्हती केली घोषणा, आपण विदर्भातले मुख्यमंत्री आहात, आम्ही विदर्भातले आहोत, आणि विदर्भातला शेतकरी जर मुंबईला निवेदन द्यायला तुम्हाला ज्या दिवशी येईल त्या दिवसासारखी दुर्दैवी घटना कोणतीच राहणार नाही। विदर्भातला आपण मुख्यमंत्री आणि विदर्भातलं जर आंदोलन मुंबईच्या सारख्या ठिकाणी होईल, विदर्भातला शेतकरी डॉक्टर घेऊन जर मुंबईला जाईल तर याच्यावरती दुःख घटना कोणतीच नाही। देवेंद्रजी आपण शब्द दिला, आपण शब्द पाळा आणि आमच्या शेतकऱ्याला कर्ज मुक्त करा। त्यासाठी आज धरणे आंदोलन आहे, आज धरणे आंदोलन आहे विदर्भात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करू, आणि आपण जर शांततेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केल्यावर आपण जर आम्हाला कर्ज मुक्त करणार नाही तर आम्ही निश्चितपणे मुंबईला ट्रॅक्टर भरून येऊ आणि मुंबईच्या ठिकाणी तुमच्या घरावर आम्ही निवेदन देऊ आणि घरी निवेदन द्यायला येऊ। तरी आज